नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. पाहूयात महत्त्वाच्या सगळ्या बातम्या. हेडलाईन्स. प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. समावेश आहे आणि भविष्यात तुम्हाला त्याच्याविषयी पक्षप्रमुखांकडूनच माहिती मिळेल. कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलंय की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा. कर्नाटक सरकारमधील काही मंत्र्यांनी म्हटलंय की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा. अशा काही मंत्र्यांनी म्हटलंय ना, मग मागणी करा ना, बघतो आम्ही. रश्मी, मुंबईमध्ये कानडी बांधवांवरती अत्याचार होत नाहीत. मुंबईमध्ये संपूर्ण देश सामावलेला आहे, फक्त कर्नाटक नाही. मुंबईमध्ये मराठी माणसांबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात अशा सगळ्याच प्रांताचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि आम्ही त्यांना सन्मानानं वागवतो. तसं सीमा भागात होतं आहे का? नाही. आधी सीमा भाग केंद्रशासित होईल, कारण तिकडे मराठी बांधवांवरती गेले 75 वर्ष अत्याचार होत आहेत, म्हणून आम्ही ती मागणी करतो आहोत. मूर्ख आहेत ते मंत्री. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. बघा, मी न्यायालयाच्या निर्णयावर बोलणार नाही. त्याच्यामध्ये माझाही फोन टॅपिंग झाला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर, आपण या अधिवेशनात जर बघितलं तर संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघांवर गंभीर स्वरूपाचे असे आरोप एकाच गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येतात आणि सगळी प्रकरणं गंभीर आहेत. काही लोक म्हणतात बॉम्ब कुठे फुटत आहेत. मग हे फुटत आहेत ते काय आहेत? NIT घोटाळा 16 भूखंडाचा अजून येईल. ही सुरुवात, हे टोकन आहे. त्यानंतर तुम्ही जो आता उल्लेख केलात, संजय राठोड यांच्या 2 जमिनीचे भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कलेक्शनगिरी, कृषी कर्मचाऱ्यांना पकडून कोट्यवधी रुपये गोळा केले जात आहेत. 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीनं रेवडीसारखी वाटली, ही सुरुवात आहे. मी परत सांगतो, ही सुरुवात आहे. उदय सामंतांचं प्रकरण, उद्योगमंत्र्यांचं, उदय सामंतांचं एक प्रकरण नाही आहे. आत्ता ह्या क्षणी या इमारतीमध्ये, आमच्या खोलीमध्ये 25 प्रकरणं पडली आहेत. पण आम्ही सीमा प्रश्नाचा ठराव हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की सीमा प्रश्नाचा ठराव होत असताना इतर कोणत्या विषय शक्यतो आपण घेऊ नये. अनेक प्रकरणं आहेत आणि ही प्रकरणं देणारे तुमचे सहकारी आहेत, हे सांगतो. तुमचा रोग काय? तुम्ही स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. हे प्रकरण 25 प्रकरणं कोणाकोणाची, कोणत्या विभागाची आहे? नाव नका घ्या, विभाग सांगा. भाजपकडनं हे प्रकरण नाही, एक लक्षात घ्या, मी आजच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे, हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणं कदाचित देवेंद्र फडणवीस यांना आता जड होत चाललं असावं त्यांच्या भाजपला. कारण भारतीय जनता पक्ष ह्याच्यामध्ये पूर्ण बदनाम होतो आहे महाराष्ट्रात आणि देशात. महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी चालवलेले सरकार आणि हे सगळे लोक अलिबाबा 40 चोर या 40 चोरांमधले आहेत. आणि हळूहळू 40 आमदार आणि त्यातले मंत्री या प्रत्येकाचं प्रकरण बाहेर येईल. मला एक सांगा, नेहमी भ्रष्टाचाराच्या आरोपावर चर्चा सुरू आहे. सामान्य लोकांचे प्रश्न या अधिवेशनात कमी चर्चिले जातात असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच, सामान्यांच्या प्रश्नासाठीच अधिवेशन असतं. याचा अर्थ असा नाही, जर सरकारमधले मंत्री, सरकारमधले घटक सामान्यांच्या मालकीच्या जमिनी अशा प्रकारे लुटमार करून, कोणाच्या घशात घालून आपल्या तुंबड्या भरत असतील तर त्याविरुद्धसुद्धा आवाज उठवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही आरोप करता भ्रष्टाचाराचे, तुम्ही बॉम्ब फोडतायत, पण कुठेही प्रभाव दिसत नाही. तुम्ही राजीनाम्याची मागणी करता मंत्र्यांची, कोणी दिला नाही राजीनामा. आणि संजय राठोड यांचं प्रकरण सभागृहात देखील काल विरोधी पक्षाकडून बघा, असं आहे की याचा अर्थ असा आहे की हे जयंत पाटलांनी जो शब्द वापरला, निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातडीचं सरकार, तुम्ही आमच्यावरती भ्रष्टाचाराचे किती पुराव्याचा आरोप केले तरी आम्ही आमच्या खुर्च्यांना चिडकून राहू. नैतिकता नाही, प्रामाणिकपणा नाही आणि महाराष्ट्राविषयी प्रेम नाही, असं हे सरकार आहे. जर थोडी जरी नैतिकता असती
तर या अधिवेशनामध्ये 4 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले असते. उदय सामंतांचं एक प्रकरण समोर आलं. कोणाचं? उदय सामंतांचं त्यांनी जी इंजिनिअरिंगची डिग्री होती त्यांनी त्या आपल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये प्रश्नपत्र त्यांनी नमूद अहो सगळंच बोगस आहे यांचं. डिग्री काय, यांचं अस्तित्वच बोगस आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावर निर्णय होईल आणि हे डिस्क्वालिफाय होतील, हे अपात्र ठरतील, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. मला सांगा मुंबईच्या रेसकोर्स महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडे करार संपून 9 वर्ष आले आणि त्याचा फुकट वापर चालू आहे. त्याच्यावरती बोलू. मुंबई महापालिका सामनामधून आपण निवडणुकीच्या विधानसभा अध्यक्षांची एकंदरीत जी कार्यपद्धती आहे त्याच्यावर सुद्धा एक शंका उपस्थित केलेली आहे. शंका नाही, ठामपणे सांगतोय. शिवसेनेच्या आमदारांना बोलू द्यायचं नाही, विरोधी पक्षांचा आवाज दाबायचा. विधानसभा अध्यक्षांनी जरी ते एखाद्या पक्षाची निवडणूक असली तरी त्याने इतका पक्षपात करू नये की लोकांच्या नजरेत जाईल. या देशात लोकशाही आहे, या महाराष्ट्रात लोकशाही आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ज्याने लोकशाहीला जन्म दिला. आणि तुम्ही तुमच्या त्या घटनात्मक खुर्चीवर बसून विरोधी पक्षाचा आवाज, विरोधी पक्षाचा गळा दाबत असाल तर काय बोलणार. जयंत पाटलांनी जो संताप व्यक्त केला आणि त्यांना निलंबित व्हावं लागलं, त्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत. प्रवीण दरेकर बोलले की संजय राऊत फ्रस्ट्रेट झालेले आहे, बोलण्याच्या पलीकडे त्यांचं काही करतात. आम्ही कशाला फ्रस्ट्रेट होऊ, आम्ही कशाला फ्रस्ट्रेट होऊ. आमचं काम लढणं आणि बोलणं आहे. संजय राऊत कधी वैफल्यग्रस्त निराश होत नाहीत, ते तुम्हाला निराश आणि वैफल्यग्रस्त करते. आणि कोण प्रवीण दरेकर, आमची लढाई ज्यांची आहे त्यांच्याशी चालू आहे. 3 आठवड्याच्या अधिवेशनाची मागणी. हिंदी में बताइएगा, जिस तरह से आरोप लगाए जा रहे हैं आप लोग की तरफ से, 2 मंत्रियों के नाम लंच कैंप में दो सामने आए, नहीं। लेकिन अब तक जो इस्तीफा जो है वो नहीं हो पाया. देखिए ये सरकार के लोग ना दिल्ली में इस्तीफा देते हैं, ना महाराष्ट्र में देंगे, ना किसी राज्य में देंगे. हमारे मोदी जी कहते हैं कि 0 टॉलरेंस ऑफ करप्शन, लेकिन आपके आसपास देखिए, मोदी जी जब नागपुर में आए थे मेट्रो का उद्घाटन या समृद्धि महामार्ग का उद्घाटन करने के लिए, तब ये बात कही कि भ्रष्टाचार को हम सहन नहीं करेंगे. अगर उस वक्त उस मंच पर अपने आसपास देखते तो यहाँ 4 वहाँ 4 भ्रष्टाचारी लोग ही बैठे थे. ये सरकारी भ्रष्टाचार की नींव पर खड़ी है, तो आप कौन सी बात करते हो. ये सरकार का मुख्य हेतु भ्रष्टाचार करना है, अपने लोगों को भ्रष्टाचार करने का मौका देना है. लेकिन जनता और विपक्ष सब देखता है और हम उनको ये सरकार चलाने नहीं देंगे. अनिल देशमुख बाहेर येतात. स्वागत करतो आम्ही त्यांचं. अनिल देशमुख येतात शिंदे बाहेर. गुट के से जुड़े हुए लोगों के मामले जो है वो सामने निकल कर आ रहे हैं. आपको लग रहा है कि कोई स्पेसिफिक कारण? देखो सरकार तो दोनों मिलकर चला रहे हैं. एक जो जिसका नाम लिया एक गुट के लोग हैं 40 और भारतीय जनता पार्टी के लोग हैं. लेकिन भ्रष्टाचार के सभी प्रकरण तो एक ही गुट के निकल रहे हैं. उसका मतलब आप समझ जाइए ये सब फाइलें देने वाले कौन लोग हैं. 3 आठवड्याचं सरकार 30 तारखेला तुमची जी मागणी होती की अधिवेशन 3 आठवडे चालावं ते गुंडाळायला जात आहे. सरकार पळ काढता का सगळ्यात? ज्या प्रकारे विरोधी पक्षाचा हल्ला सुरू आहे, सरकार नक्कीच पळ काढत आहे. रावसाहेब, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदेगड ऍक्टिव्ह झालेला आहे. एकीकडे मनसेनं राहू द्या, कोणाचं नाव देशमुखावर घेता. गुन्हा दाखल झालेला आहे. काल त्यांनी पोलिसांना मारहाण केली. काय नाही ऑफिसर तर नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. भ्रष्टाचारांना पाठीशी घातलं जाते, त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. जे विरोधकांनी 3 आठवड्यांची मागणी केलेली होती ती सुद्धा मागणी फेटाळून लावलेली आहे आणि हे सरकार पळवाटे मार्गाने जात असल्याचा सुद्धा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. सरकारमध्येच नैराश्याची भावना असल्याचं टीकास्त्र संजय राऊतांनी डागलेलं आहे. आमच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. तर हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरला संपणार असून कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही. कामकाज सल्लागार समितीमध्ये सर्वपक्षीय निर्णय झालेला असून कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी होती. नागपूर हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरला मात्र संपणार असून कामकाज समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी
उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, अधिवेशनाचं सूप जे आहे ते अखेर 30 तारखेला संपणार आहे. 30 तारखेला हे सूप वाजणार आहे, कारण विरोधकांनी 3 आठवड्यांची मागणी केलेली होती. मात्र 30 तारखेला अधिवेशन संपणार असल्याचं कळतंय. काय अपडेट्स? मनाली, थोड्याच वेळापूर्वी विधानभवनामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय गटनेते यांची कामकाज समितीची जी बैठक आहे ती पार पाडलेली आहे. त्या बैठकीमध्ये 30 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन जे आहे ते घेण्यासाठी एकमत झालेलं आहे. त्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन आता 30 डिसेंबरपर्यंत म्हणजे उद्या आणि परवा म्हणजे आणखीन 2 दिवस चालणार आहे. विरोधकांकडून सातत्यानं मागणी केली जात होती की आणखीन 1 आठवडा हे अधिवेशन घेतलं जावं, जेणेकरून जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न जे ते व्यवस्थित मांडले जावेत, विदर्भवासियांचे प्रश्न जे ते व्यवस्थित मांडले जावेत. मात्र एक कुठेतरी जे काही संमत जे आहे ते झालेले दिसतं आणि 30 डिसेंबरपर्यंत अखेरीस शिक्कामोर्तब झालेले आहे. त्याआधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी निदर्शनं केलेली आहेत. हातामध्ये संत्री घेऊन त्यांनी निदर्शनं केलेली आहेत. एक आक्रमक विरोधक जे आहेत, महाविकास आघाडीचे आमदार, हे विधानसभा भवनामध्ये गेले काही दिवस आपल्याला पाहायला मिळतात. हातामध्ये संत्री घेऊन हे सगळे आंदोलन करते. आपल्यासोबत अजय चौधरी आहेत, विधिमंडळ गटनेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. त्यांनाच विचारा, तुम्ही जोरदार इथे आंदोलन करतात, काही वेळावर निदर्शन चालू होते, काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? नाही, आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की एक मंत्र्याचा भ्रष्टाचार रोज बाहेर येतोय. परवा अब्दुल सत्तारांचा भ्रष्टाचार बाहेर आला. कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले, कोर्टाने त्याला स्थगिती दिली आणि आम्ही परवा आंदोलन केलं, जोरदार केलं. अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागितला. काल विदर्भावर चर्चा होती आणि ती चर्चा पूर्ण सभागृहाचं एकमत होतं की ती चर्चा व्हावी. त्याचबरोबर सीमा प्रश्नावरती ठराव होता, म्हणून काल आम्ही सभागृह शांततेने चालू दिलं. परंतु आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये आम्ही अब्दुल सत्तारचा राजीनामा मागणार आहोत, कारण अब्दुल सत्तार हा भ्रष्ट असा मंत्री आहे. कोर्टाने तसे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे आणि ताशेरे ओढलेले आहेत. म्हणून अब्दुल सत्तारचा राजीनामा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांची एकजूट आहे या मतावरती आणि आम्ही हा प्रश्न धसास लावणार. विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ पाहायला मिळतोय की तो होणारच, कारण हे आमचं म्हणणं नाही, कोर्टाचं म्हणणं आहे. त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याला स्थगिती कोर्टाने दिलेली आहे आणि गायरान जमिनी खाण्यामागे हे सगळ्यांचं सुरू झालेलं आहे. त्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत 2011ला की गायरान जमीन कुठल्याही खाजगी माणसाला अथवा कुठल्याही खाजगी संस्थेला देऊ नये. ती जमीन द्यायची झाली तर सरकारी पर्पज करता, मग शाळा असेल, कॉलेज असेल, रुग्णालय असेल, काही पाणी योजना असेल तर त्याकरता वापरता येईल. परंतु ही खाजगी लोकांना गायरान जमीन देण्यात येत आहे. आपण विरोधकांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं, सत्ताधारी आमदारांचं काय म्हणणं ते देखील ऐकून घ्या. विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे, निदर्शनं जोरदार पायऱ्यांवर. नाही, मला वाटतं आक्रमक कुठेच आक्रमकपणा दिसत नाही. दिशाहीन आणि सूर हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मला वाटतं आक्रमकपणा फक्त पायऱ्यांवर आहे. सभागृहामध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून जो परफॉर्म करायला पाहिजे तो कुठेच दिसत नाही. पूर्णपणे या अधिवेशनात फेल्युअर विरोधी पक्ष दिसला. विरोधक आक्रमक आहेत, काय उत्तर द्याल त्यांना? आणि अधिवेशन आता 30 डिसेंबरपर्यंत घेण्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे कामकाज समिती. विरोधी पक्ष संपूर्णपणे फेल्युअर होता. प्रत्येक केलेल्या आरोपाला सरकारने उत्तर दिलं. त्या आरोपामध्ये दम नव्हता. जो दम दाखवला तो आम्ही विरोधी पक्षात असताना दाखवला, म्हणून 3 लोक जेलमध्ये गेली. भ्रष्टाचार समोर आला. हे करायचं म्हणून करायचं काम विरोधी पक्ष करतोय. त्यांच्या कुठल्याही बोलण्यामध्ये दम नाहीये आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर सरकार देते. सरकार देते असं म्हणते. आपण पाहिलं की विरोधकांचं काय म्हणणं आहे ते देखील ऐकून घेतलेलं आहे, सत्ताधारी पक्षाचं काय म्हणणं आहे ते देखील ऐकून घेतलेलं आहे. विरोधक अधिक आक्रमकपणे पायऱ्यांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, सभागृहात देखील आक्रमकपणे पाहायला मिळतात आणि त्यांना उत्तर देखील सत्ताधारी आमदार जे आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणाले नक्कीच उद्या आणि त्यामुळे अधिवेशनाच्या या 2 दिवसाच्या अपडेट सगळ्या घेत राहणार आहोत. यंदाचं या वर्षाचं म्हणजे 2022 मधलं शेवटचं अधिवेशन जे आहे, शेवटची तारीख ती 30 डिसेंबर असणार आहे आणि अधिवेशनाचे सगळे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद उदय. बघूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे नागपूर अधिवेशनात आज 8व्या दिवशी सुद्धा विरोधकांकडून सत्तारांच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. तर गायरान जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं असून सत्तार राठोडांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.
तर अजित पवार आज दुपारी 2 नंतर मुंबईत येण्याची शक्यता आहे. खासगी कामानिमित्तानं ते मुंबईत येणार असल्याची माहिती जवळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ते सरकारी विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. अनिल देशमुख यांची आजच सुटका होत असल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची मीटिंग लावतो आणि तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो. तुम्ही त्याच्यातून जावा आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. कदाचित मी दुपारी 1 वाजता शासनाने उपलब्ध केलेल्या विमानातनं मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि परत त्याच विमानाने येण्याचं पण साधारण माझं नियोजन आहे. आणि यानंतर आता एक मोठी बातमी पुण्यातनं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुण्यातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट देणार आहेत. तब्बल 24 वर्षांनंतर शरद पवार काँग्रेस कार्यालयात जाणार असून 1998 साली राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत. काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा योग जुळून आला. आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा अखेरीस जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तब्बल 14 महिन्यांनंतर अनिल देशमुख जेल बाहेर येणार आहेत. देशमुख यांच्या जामीन आदेशावरील स्थगितीची मुदत आणखी वाढविण्याची सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळून लावली. अनिल देशमुख जेलमधून बाहेर येणार असले तरी मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना कडक अटी घातलेल्या आहेत आणि या अटींचं अनिल देशमुख यांना पालन करावं लागणार असून 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आलेली होती. आणि यानंतर थेट जाणार आहोत. आमदार आदित्य ठाकरे बोलतायत. चल रहा है सालों से, लेकिन अभी ये आक्रामक भूमिका क्यों ली है? ये साफ हो रहा है कि वहाँ का जो सत्ताधारी पक्ष है वो चुनाव हारने जा रहा है और इसलिए ये सारे फ्रस्ट्रेशन उनके बाहर आ रहे हैं. Despite the resolution passed in the assembly, Karnataka Chief Minister has stated that we won't give a single land of any of the. We are not asking for Karnataka's land. We are asking for Maharashtra's rightful land. The most important thing is the way the Karnataka government is behaving with citizens there. It is treating our citizens or Marathi-speaking citizens as second-class citizens, and that is sad. Today, when they take the oath to serve the people, they take the oath to serve the people without any bias. And it's unfortunate that someone who's under oath and on a constitution position can behave in such a biased way. Sir, opposition का stand क्या होगा sir जिस तरह से allegations लगे? आणि आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत महाराष्ट्रानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय झालेला होता. महाराष्ट्राच्या समितीमध्ये कायदा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक, कोल्हापूर आयजी, कोल्हापूर एसपी, सांगली एसपी यांचा समावेश असणार आहे. सीमावर्ती भागामधील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना, प्रवासी, व्यापारी यांना त्रास होणार नाही याची काळजी देखील ही समिती घेणार आहे. तर आत्ताची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतोय आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून. ज्ञानेश्वर, सीमा भागामध्ये वारंवार जो तणाव होता, या तणावाच्या पार्श्वभूमीवरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांच्या IPS अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला होता आणि यानुसार महाराष्ट्र शासनानं आपली समिती आहे ती गठीत केलेली आहे आणि ती समिती जाहीर केलेली आहे. या समितीमध्ये अप्पर महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरचे आयजी, कोल्हापूरचे एसपी आणि सांगलीची एसपी यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. एकूणच या परिसरातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे प्रयत्न करणार आहेत. इथले वेगवेगळ्या भाषा बोलणारे नागरिक, प्रवासी, व्यापारी यांना या संदर्भात कोणताही पद्धतीचा त्रास होणार नाही या दृष्टीने ही समिती आहे ते प्रयत्न करणार आहे. एकूणच महाराष्ट्रानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीनंतर आता सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. मात्र कर्नाटकनं अद्यापही या संदर्भातली समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे कर्नाटक आता या संदर्भातली कधी समिती स्थापन करत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने सीमावर्ती भागाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे तो नेहमीच करताना पाहायला मिळते आणि तोच प्रयत्न म्हणून ही समिती सुद्धा सगळ्यात अगोदर आहे ते महाराष्ट्र सरकारनं स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी.
आणि या सगळ्या